तुम्ही ज्या गोष्टी आमच्या निदर्शनात नाही त्या गोष्टीचं त्यांना विचारा, जे कोणी काय केलं त्यांना विचारा. वाय यू आर आस्किंग तुम्ही? पूर्ण झालेलं आहे. अजून आपण 100 बेड ICU चे आपण करणार आहोत. ते झाल्यानंतर पुढे हार्ट ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, न्यूरो सर्जरी या सगळ्याचे ऑपरेशन इथं होतील. त्या पद्धतीचे मी निर्देश दिलेले आहेत. त्याकरता कसलाही पैसा कमी पडणार नाही. बघा, कोणीतरी विचारलं गणेश नाईकांना काले झेंडे दाखवले. गणेश नाईकचा काय संबंध आहे? हा कार्यक्रम महापालिकेचा. महापौरांना तुम्ही प्रश्न असे की उद्याला येणाऱ्या प्रत्येक काले झेंडे दाखवायला काय वेळ लागते? एक फडकं आणलं, काठीला बांधलं की झेंडा दाखवला. बातमी सत्यावर आधारित पाहिजे. काहीतरी ते आरडाओरडा होत आहे खरी, तर ते कोणासाठी होतं मला नाही माहिती. समक्ष बोललेलं आहे. महापालिका दिव्यापासून दिवाल्यापर्यंत आहे. जो नियम एकाला तो नियम दुसऱ्यांना. बॉस इज ऑलवेज राईट सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन. ही पण मी आठवण करून दिलेली आहे. आणि मी सांगतो की भविष्य काळामध्ये कोण कोण कुठे कुठे राहील ते तुम्हाला समजेल. दूध वेगळं होईल आणि पाणी वेगळं होईल. सिक्युरिटी द्या ना. काही लोकांना आपल्याला न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो. काय बोललो मी? तुमच्यापैकी काही लोकांना त्यांना न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो. अर्धा ग्लास भरलेला कधी बोलणार नाहीत. अर्धा ग्लास रिकामाच आहे. आता कोणाला कळतो मी बोललेलं लागतं ना तरी लावून घ्या, मला ना तुझी परवा. आणि गणेश नाईक खुला आहे, मन खुलं आहे, हात खुला आहे. गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना सगळं आरपार करून टाका. थांबू नका. क्रिटिसाइज गणेश नाईक रॉंग थिंग. आणि हे करताना गणेश नाईकला क्रिटिसाइज करताना दुसऱ्यांच्या सुद्धा बातम्या तसंच लावण्याचं धारिष्ट दाखवा. धन्यवाद. समक्ष बोललेलं आहे. महापालिका दिव्यापासून दिवाल्यापर्यंत आहे. जो नियम एकाला तो नियम दुसऱ्यांना. बॉस इज ऑलवेज राईट सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन. ही पण मी आठवण करून दिलेली आहे. आणि मी सांगतो की भविष्य काळामध्ये कोण कोण कुठे कुठे राहील ते तुम्हाला समजेल. दूध वेगळं होईल आणि पाणी वेगळं होईल. असे लोकोपयोगी आणि समाजोपयोगी कार्यक्रम करत असताना या अशा प्रकारचं काहीतरी जाणीवपूर्वक भ्रम निर्माण करण्यात. आता तुम्ही त्याचं क्लिअरिटी द्या ना. काही लोकांना आपल्याला न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो. काय बोललो मी? तुमच्यापैकी काही लोकांना त्यांना न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो. अर्धा ग्लास भरलेला कधी बोलणार नाहीत. अर्धा ग्लास रिकामाच आहे. आता कोणाला कळतो मी बोललेलं लागतं ना तरी लावून घ्या, मला ना तुझी परवा. आणि गणेश नाईक खुला आहे, मन खुलं आहे, हात खुला आहे. गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना सगळं आरपार करून टाका. थांबू नका. क्रिटिसाइज गणेश नाईक रॉंग थिंग. आणि हे करताना गणेश नाईकला क्रिटिसाइज करताना दुसऱ्यांच्या सुद्धा बातम्या तसंच लावण्याचं धारिष्ट दाखवा. ओके, चला.